नमस्कारम. वरू वरू. अरे वा वा वा. असं काय बघतोयस? ഞാനൊരു സുന്ദരി കുട്ടീനെ നോക്കിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. म्हणजे काही नाही. ए मला भाषा येत नाही म्हणून काही बोलू नकोस हा तू. काही बोलत नाहीये मी. स्तुती केली तुझी. अच्छा, मग मला कळेल अशा भाषेत केली स्तुती तर मला पण बरं वाटेल ना. अगं हो, पण तुला या शब्दांची सवय नको का व्हायला? होईल रे, सगळं होईल. एकदा आपलं लग्न तर जमू दे. हे बघ, मी ना या भाषेचा क्लासच लावणार आहे. म्हणजे माझा पण जरा जिभेचा व्यायाम होईल ना. अनरडवा तडवून दडवून दडे. किती भारी बोलता रे तुम्ही. मग आम्ही भारीच आहोत. हो का? म्हणजे काय? आम्ही पण काही कमी नाही आहोत. हो हो, ऑफकोर्स नॉट. बाय द वे, तू खूप सुंदर दिसतेस. थँक्यू सो मच. लेकिन फिर भी कुछ कमी है. हो ना, मला पण कळत होतं की काहीतरी मिस होतंय, पण काय कळतच नाहीये रे मला. मला कळलंय, पण मग काय सांग ना. गजरा. गजरा. हे तुला माहितीये, आमच्यात ना बायको रुसली की नवरा तिच्यासाठी गजरा आणतो आणि तिच्या केसात माळतो. म्हणजे मग गजरा बघून बायको एकदम खुश होते आणि तिचा रुसवा एकदम छू होतो. भारी ना? खूप भारी. पण तू लक्षात ठेवा हे. हो हो, म्हणजे काय? पण आता मी हा गजरा माळू? नाही, इकडे ते. मी माळतो ना. नाही नाही, मी माळते ना माझ्या हातांनी. अगं पण लग्नानंतर मीच म्हणणार ना. हो, पण लग्नानंतर. आता जर माझ्या सासू सासऱ्यांनी मला पसंत नाही केलं तर, जर माझं लग्न दुसऱ्या कोणाशी झालं तर, मग तू गजरा माळून कसं काय चालेल, नाही का? थँक्यू. ते हे वहिनी, केळ्याला काय म्हणतात? तेच बघायचं राहून गेलं. ते हे घ्या ना, बनाना वेफर्स. पळम. पळम वेफर्स घ्या ना. हा, पळम. आमच्याकडे पळमचा शिकरण करतात, छान करतात. आमच्या पळमच्या बागा आहेत. हा, आणि बाजूवाले आम्हाला पळमवाले देशपांडे म्हणतात. म्हणजे रे? केळीवाले देशपांडे. मामा प्लीज, मी काय म्हणतो, तुमचं इडलीचं हॉटेल तर असेलच ना? आवडे मद्रासी हॉटेल सिंड. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.